जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6 आणि ओवी क्रमांक 390 पर्यंत आपला अभ्यास मागच्या येऊन थांबला होता. 380 ते साधारण 390 असा आपण मागच्या वेळेला 378 पासून 378 ते 390 असा आपला अभ्यास मागच्या वेळेला झाला होता. एक पटकन धावता आढावा घेऊया आणि आजच्या अभ्यासाकडे वळू. 25 क्रमांकाचा जो श्लोक आहे, शनैः शनैः रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. त्याचा विचार आपण केला मागच्या वेळेला की शनैः शनैः म्हणजे हळूहळू विषयापासून मनाला आपल्या निश्चयात्मक बुद्धीने परावृत्त करायचं. त्याचा आचार्यांनी केलेला अर्थही आपण बघितला की आचार्यांनी क्रमाक्रमाने आणि कसं तर बुद्धीच्या द्वारा, आणि ती कशी बुद्धी, तर ती धैर्ययुक्त बुद्धी, असा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. आणि दुसऱ्या कुठल्याही विषयाचं चिंतन करायचं नाही. आपण काय बघतो आहे, संदर्भ जर विसरलो असू तर समाधीचा अभ्यास कसा करायचा असतो त्याचा हा विषय सुरू आहे आपला 6व्या अध्यायामध्ये. आणि त्याच्याच पुढे यतो यतो निश्चरती मनश्चंचलम स्थिरम ततस्ततो नियमैतत् आत्मन्येव वशम नये, की ज्या ज्या कारणाने मन विक्षेप किंवा लय यांच्या अभिमुख होऊन समाधीच्या विरोधी वृत्ती उत्पन्न करतं, त्या त्या कारणापासून निग्रह करून आत्म्याच्या ठिकाणीच त्याला वशाला न्यायचं आहे, आत्म्याच्या अधीन करायचं. 382 क्रमांकाच्या ओवीमध्ये किंवा या श्लोकाच्या अर्थामध्ये म्हणूया, आचार्यांनी स्वभाव दोषाद मनः चंचलम अतएव अस्थिरम असं आपण मागच्या वेळी शिकलो की मनाचा हा स्वभाव दोषच आहे की ते चंचल आहे, आणि ते चंचल आहे म्हणून ते अस्थिर आहे. पुन्हा एकदा आपण आठवण करून दिली होती, आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यासाला खरं सुरुवात केली होती तेव्हा मनाचं स्वरूप ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा आपण अभ्यास केला होता की खरं मन नावाची अशी खास वेगळी अशी गोष्ट नाहीच आहे. आपल्या अंतःकरणाचं जे चांचल्य, त्याला जे रूप समजा दिलं आपण तर त्यालाच मन असं म्हणतात. त्याचा अर्थच असा आहे की ज्या क्षणी वृत्ती उत्पन्न होते, मग ती मनोवृत्ती असेल, बुद्धिवृत्ती असेल, अहमवृत्ती असेल, चित्तवृत्ती वगैरे जे काही 4 पदर आहेत, पण ते निर्माण होणं म्हणजे मला थोडक्यात वृत्ती ज्ञान होणं शास्त्राच्या भाषेमध्ये. कारण अंतःकरणाच्या ज्ञान करून देणाऱ्या परिमाणाला, परिणामाला म्हणजेच बदलाला वृत्ती असं म्हणतात. ही व्याख्या आहे शास्त्रीय. ते हे ज्या क्षणी होतं त्या क्षणी त्याला मन म्हणायचं, आणि ते अत्यंत, त्याचा स्वभावच असा आहे की ते चंचल आहे म्हणून ते अत्यंत अस्थिर आहे. आणि म्हणून लय, आपल्याला माहिती आहे समाधीचे प्रतिबंध, त्यातला लय विक्षेपण नंबर 2, तर ते जिकडे जिकडे जाईल, कारण माऊलींनी आपल्यासमोर एक, जसं आपण नेहमीच पाहतो की शास्त्र थोडं कठोर असतं. शास्त्र असं असं आहे हे सांगून मोकळं होतं, आणि संत फार दयाळू असतात. त्यामुळे माऊलींनी आपल्यासमोर एक अनेक उपाय ठेवले होते जे आपण मागच्या वेळेला बघितले, की हे जमत नसेल तर हे करा, ते जमत नसेल तर ते करा. हे सांगताना 382 क्रमांकाच्या ओवीत माऊली म्हणाले की चित्त जर नसेल आपल्याला निग्रहाने चित्त स्थिर करणं जमत, तर ते मोकळं सोडा आणि ते ज्या विषयाकडे जाईल तिथून त्याला पुन्हा परत घेऊन या. असं सारखं न कंटाळता, सगळ्यात महत्वाचं आहे न कंटाळता. मागच्याला आपण तो विषय बघितला होता, ती पण ओवी आपण त्याचं स्मरण केलं होतं की जोपर्यंत ध्येयप्राप्ती होत नाही तोपर्यंत ज्याचा निश्चय ढळत नाही त्या साधकाला ते प्राप्त होतं. आणि चित्त निग्रह करता ज्ञानेश्वर महाराजांनी जे 4 उपाय सांगितले त्यातले तेही आपण काल पाहिले, मागच्याला पाहिले होते. म्हणजे अष्टांग योगाने चित्ताला योगारूढ करणं, किंवा कुंडलिनी व्युत्थान करून षटचक्र भेदन करणं. तिसरा उपाय चित्त निग्रहाचा निश्चय करून एकदम ते आत्मनिष्ठ करणं. आणि चौथा उपाय जो मी आत्ता सांगितला तो मोकळ्या चित्ताला विषयापासून निग्रहाच्या अभ्यासाने परावृत्त करून हळूहळू आत्मनिष्ठ करणं.
आणि आपण असा विचार केला होता मागच्याला, की साधारणपणे पहिले 2 जे आहेत ते योगाचे, तर शेवटचे 2 जे आहेत ते ज्ञानाचे उपाय. म्हणजे ध्यानाचेच प्रकार, पण कोणत्या अंगाने आपण ध्यानाचा अभ्यास करतो आहे, असा साधारण विचार आपण मागच्याला केला होता. पुढे प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांत रजसं ब्रह्मभूतमकल्मषम्, की ज्याचं मन शांत, वृत्तीशून्य, प्रशांत मनसं, रजोगुण ज्याचा नष्ट झालाय वगैरे हा सगळा अभ्यास आपण मागच्याला केला होता. रजोगुण नष्ट होत नाही, कुठलाच गुण नष्ट होत नाही, हाही अभ्यास आपण मागच्याला केला होता. प्रक्षीण मोहादिव क्लेश रजसम इत्यर्थः असं आचार्य म्हणतात. प्रक्षीण म्हणजे ते क्षीण होतात. सत्वगुणाचा जो एक जोर असतो, त्याचं जे बल असतं किंवा सत्वगुण हा वरचढ राहतो आणि बाकीचे गुण दबलेल्या स्थितीत राहतात. गुण कोणतेच नष्ट होत नसतात. सारखं बघावं लागतं, कारण नाही तर चुकीचे अर्थ आपण काढू शकतो. रजोगुण नष्ट झाला आहे असा त्याचा अर्थ नाही. तर हा आपण मागच्याला अर्थ बघितला होता. आणि जो धर्माधर्म विवर्जित आहे, अशा ब्रह्मस्वरूप योगाला काय होतं, नित्य निरतिशय होतं. म्हणजे अतिशय उत्तम निरतिशय सुखाची प्राप्ती होते. पुन्हा निरतिशय म्हणजे ज्या सुखापेक्षा आता जास्तीचं सुख या जगात संभवतच नाही, त्याला निरतिशय म्हणतात. नेहमीच आपण अभ्यास करतो त्या शब्दाचा. आणि धर्माधर्माचाही आपण बराच विचार केला होता, की आपल्याला जी दुःख प्राप्ती होते, ती कशामुळे होते? त्याला शरीराचं अधिष्ठान कसं असतं? शरीर कशामुळे प्राप्त होतं? ही सगळी ती जी सगळी मागच्याला घडी आपण बघितली होती. त्याचंही एकदा स्मरण. आणि शेवटचा श्लोक मागच्याला बघितला होता. युंजन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्श मत्यंतम सुखमश्नुते. की हा जो योगी आहे तो सर्व काळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताला स्थिर करून धर्माधर्म रहित होतो. अनायासे ब्रह्मस्वरूप जी देशकाल वस्तू मर्यादा रहित अशा सुखाला प्राप्त होतो. म्हणजे काय? ज्या सुखाला आता पुन्हा सातिशयता संभवतच नाही, ज्या सुखाला आता अंत नाही, जे सुख कशावर, कधीही, कोणावरही, कशासाठीही अवलंबून नाही, ज्याला आता सुख म्हणावं, खरं त्याला आनंद म्हणावा, हा त्याला जास्त योग्य शब्द आहे. सच्चित आनंदातला आनंद. असा तो एक विलक्षण आनंद देश काल वस्तू मर्यादा रहित तो ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीने तो होतो. कारण ब्रह्मस्वरूप कसं आहे, सद्घन चिद्घन आनंद घन आहे. असा सगळा विचार आपण मागच्याला केला होता. आणि आपण 390 क्रमांकाच्या वेळेपर्यंत येऊन थांबतो. आता मागच्या वेळेला खरं 28 आपला जो क्रमांकाचा श्लोक झाला, त्याच्यामध्ये परमपूज्य काकांनी 28 पर्यंतच गट केलाय, तर तो मागच्याला आपण घ्यायला हवा होता खरं. पण हरकत नाही, आपण आज घेऊया. 18 ते 28 एवढा मोठा गट काकांनी केला. 10 श्लोकांचा मोठा गट केलाय. पण त्याच्यावर एक साधारण एक पानच आहे फक्त. तर आपण पुन्हा एकदा गीता दीपस्तंभकडे वळूया या निमित्ताने. आणि हे जे 8 ते 18 हा जो श्लोकांचा गट आहे, पुन्हा एकदा त्या निमित्ताने आपली एक छोटीशी उजळणीच होईल आहे. तर ती उजळणी करूया. तो अर्थ जो काकांनी दिलेला आहे तो आणि त्याच्यावरचं काकांचं विवेचन. तर खूप काही महत्त्वाचे मुद्दे नेहमीप्रमाणे साधकांसाठी आलेले आहेत. त्याचा आपण विचार करूया. पुन्हा श्लोक क्रमांक 18 ते 28. त्याचा अर्थ करताना परमपूज्य काका म्हणतात, की जेव्हा सुनियंत्रित चित्त आत्म्याचे ठिकाणी स्थिर होते व सर्व विषयांच्या इच्छा सुटतात, तेव्हा त्याला योगी म्हणतात. आता हे कितीही वेळेला सांगितलं तरी हे कमीच आहे. कारण बोलावं का बोलू नये अशी माझ्यासमोर समस्या आहे. कारण स्वतःला योगी म्हणवणारे, समजणारे खूप लोक समाजामध्ये असतात. त्यातले मलाही काही माहिती आहेत. पण जेव्हा वेदांताचे निकष, जेव्हा भगवद्गीतेचे निकष, जेव्हा ज्ञानेश्वरीचे निकष, जेव्हा दासबोधाचे निकष, म्हणजे थोडक्यात संत साहित्य, शास्त्र आणि सद्गुरू यांचे निकष लावल्या जातात,
त्या पहिल्याच निकषावरती ही लोक अनुत्तीर्ण होतात. आणि त्याच्यामध्ये काय दिलं आहे? विषयांच्या इच्छा सुटतात. त्याच्यामध्ये अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं तर 5 ज्या भ्रांती आहेत. कोणती? देह सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, भेद भ्रांती वगैरे या सगळ्या ज्या भ्रांती आहेत, त्याच्या ज्या ग्रंथी आहेत, त्याला ग्रंथी पण म्हणतात. त्या एकही ग्रंथीचा भेद झालेला दिसत नाही. आणि योगी म्हणवण्याची हौस सुटत नाही. हे याच्यासाठी बोलायचं आपल्याला कोणाला नावं ठेवायची नाही. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की जगाला काय करायचं करू द्या. आपल्याला त्याच्यात कुठे अडकायचं नाही किंवा कोणी आपला बुद्धिभेद त्या दृष्टीने करू पाहत असेल तर आपला तो होऊ द्यायचा नाही. हे महत्वाचं. कारण कंठ रवानी कंठ शोष करून शास्त्र सांगताय की यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदिश्रिताः अथ मर्त्यो अमृतो भवति अत्र ब्रह्म समश्यते. कठोपनिषद. आणि याच अर्थाचे हजारो श्लोक सांगता येतील आणि ओव्या दाखवता येतील की जोपर्यंत विषयाच्या इच्छा, जोपर्यंत मला काहीतरी हवाय हे शिल्लक आहे, तोपर्यंत मी योगारूढ झालेलो नाही. तोपर्यंत माझं चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होणं शक्य नाही. त्यामुळे मला वाटत असेल माझी समाधी लागते, प्रश्न तोच आहे ना, मला वाटणं आणि प्रत्यक्ष समाधी लागणं फार मोठा फरक असतो. सोडून देऊया. ज्याप्रमाणे जराही वारा नसलेल्या ठिकाणी दिव्याची ज्योत स्थिर राहते, त्याप्रमाणे योग्याने इच्छा नसलेल्या अंतःकरणात पुन्हा एकदा आत्मज्योतीचे अनुसंधान करावे. आठवत असेल तर आपले हे सगळे श्लोक झालेले आहेत. एक उजळणीच होते आपली त्यानिमित्ताने. जेव्हा योगाभ्यासाने सुनियंत्रित चित्त शांत होते, तेव्हा शुद्ध अंतःकरणात आत्मज्योत प्रकट होऊन तिनेच तो सुखी होतो. सहजे स्वसुखाचेनी अपारे सुरवाडलेनी अंतःकरणे रचिला म्हणून बाहेर पाऊल न नेहमीची होई आपली. तो त्या आत्मज्योतीने प्रकट होऊन त्यानेच तो सुखी होतो. आणि ह्या निरपेक्ष सुखाचा बुद्धीने अंदाज येत असला तरी त्याचा अनुभव मात्र इंद्रियांनी येत नाही. आपल्याला माहिती आहे त्याला त्याच कारणासाठी स्वसंवेद्य असं म्हणतात. त्या सुखरूप स्थितीमध्ये योगी आत्मस्थितीपासून जराही ढळत नाही. आत्मलाभ झाल्यानंतर त्याहून अधिक लाभदायक काहीच नसते असा अनुभवणारा साधक आत्मस्वरूपापाशी स्थिरावला असता मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. आणि ह्या योगाला दुःख संबंध रहित म्हणजे दुःखाचा वियोग झालेला योग असे म्हणतात. अत्यंत एक सुंदर श्लोक आपण त्याचा विचार केला होता की तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. फार सुंदर विषय आहे. दुःखाच्या संयोगाचा वियोग, दुःखाचा वियोग नाही. हा विचार आपण मागच्या 2-3 आपल्या वाचनात बराच अभ्यास करून झाला आहे त्याचा. पुन्हा एकदा त्याचं स्मरण. आणि त्याला अक्षरशः योग संज्ञितम म्हणजे त्याची व्याख्याच केलेली आहे योगाची, भगवंतांनी केलेली. आणि हा योग जराही हयगय न करता सांभाळला पाहिजे. अनेक विषय चिंतनांपासून निर्माण झालेल्या इच्छांचा सर्वथा त्याग करून, आता अत्यंत महत्वाचे 3-4 ओळी आहे. अनेक विषय चिंतनांपासून निर्माण झालेल्या इच्छांचा सर्वथा त्याग करून सर्व इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून आवरून बुद्धीला धैर्याची जोड देऊन हळूहळू मन आत्मस्वरूपात स्थिर करावे. शनैही शनैही बाकी सर्व विचार पूर्णपणे थांबवावेत. स्वभावानेच चंचल असलेले मन जिकडे जाईल तिकडून मागे आणून आत्मस्वरूपी स्थिर करावे. अशा रीतीने ज्याने मन पूर्णपणे आवरून रजोगुण शांत केला आहे त्याला ब्रह्मरूप झाल्याने सुखरूपता लाभते. आणि अशा प्रकारे निष्पाप होऊन अंतःकरण स्थिर ठेवणारा योगी सहजपणाने ब्रह्मज्ञान रूप निरपेक्ष सुखाचा भोग घेतो. काय प्रक्रिया काय असते साधारण? धारणा, ध्यान, समाधी हे जे शेवटचे 3 टप्पे आहेत त्याचा एक अंदाज आपल्याला त्याच्यातून येऊ शकतो. आणि एकंदरीतच दिवसभर माझं अंतःकरण जर आवरलेल्या अवस्थेमध्ये असेल, सावरलेल्या अवस्थेमध्ये असेल,
मुळातच माझे रजोगुणाचे कार्यक्रम कमी झालेले असतील, तर हे सर्व करायला मदत होते. नाहीतर पुन्हा परमपूज्य काका जसं म्हणतात, जादूची कांडी फिरल्यासारखं काहीही होणार नाही. आत्तापर्यंत मी 30, 40, 50, 60 वर्ष जसं जगत आलो तसंच जगणार आणि मी दासबोधाचा अभ्यास करणार आणि मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार आणि मी उपनिषदांचा अभ्यास करणार. काहीही पदरात पडणार नाही परमार्थावर. फक्त मी दासबोधाचा अभ्यास करतो किंवा मी ज्ञानेश्वरीवर उत्तम बोलतो, हे एक अजून नवीन प्रकरण, एक नवीन अहंकार पारमार्थिक म्हणून मला येऊन चिकटण्याची शक्यता. त्यामुळे रजोगुण शांत होणं अत्यंत महत्वाचं आहे. आता हा अर्थ झाला. त्याच्यावर एक 2 परिच्छेद आहेत. काकांचं विवेचन आहे ते वाचतो. मनोवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती आणि अहमवृत्ती अशा 4ही अंतःकरण वृत्ती आवरून स्वाधीन झाल्याशिवाय त्यांना आत्मानुसंधानात हरवून टाकणे शक्य नाही. त्यातील चिदाभास आत्मरूप होताच अचेतन वृत्ती गळून पडतात. एक छान विषय आहे, छान वाक्य आहे. चिदाभास आत्मरूप होताच, कारण वृत्ती ही मुळात अचेतन असते. त्या ज्या 4 वृत्ती आपण आता ऐकल्या, मुळामध्ये अंतःकरणात होणारा तो परिणाम आहे. पण त्याला प्राणांचं साह्य असतं, प्राणांची ऊर्जा असते आणि त्याच्यामध्ये काय असतो? चिदाभास असतो. पण वृत्ती स्वभावतः बाय नेचर, पुन्हा शुद्ध मराठी, या अचेतन असतात. आणि हे घडण्यासाठी सांख्य बुद्धियुक्त कर्मयोग फार मोठे साह्य करते किंवा करतो. चित्तस्य शुद्धये कर्म न तू वस्तुपलब्धये. परवा म्हणजे मागच्या रविवारी आनंदाचे तत्वज्ञानाचा तो विचार केला होता. वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित कर्म कुठेही, आचार्य म्हणतात विवेक चूडामणीमध्ये. त्यामुळे चित्तस्य शुद्धये कर्म, कर्माचं तेवढंच, कर्माचं मूल्य निश्चितच आहे. पण पुन्हा कोणतं कर्म? निष्काम कर्म. ते जसं शास्त्र शुद्ध, शास्त्र विहित निष्काम कर्म, एवढी मोठी व्याख्या आहे त्याची. म्हणजे शास्त्रांनी जे करा म्हणून सांगितलंय ते करणं, जे करू नको म्हणून सांगितलंय ते न करणं. विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्म. सगळ्यात महत्वाचं. असं जेव्हा आपण करतो तेव्हा ते सांख्य बुद्धियुक्त कर्मयोग जे आहे, फार मोठं साह्य आपल्याला करतो आणि कोणतीही टोचणी नसलेलं अंतःकरण गळून पडणं सोपं असतं. काकांची एक एक वाक्य साधकासाठी फार महत्वाची आहे. कोणतीही टोचणी नसलेलं अंतःकरण गळून पडणं सोपं असतं. आणि ते गळून पडणं म्हणजे आपण मागच्याला जो प्रयोग केला होता, तो तुमच्या लक्षात असेल तर ते गळून पडणं जे असतं त्या काचेच्या गोळ्याचं, त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. आणि थोडे धैर्य असेल तर वृत्तीज्ञान गळून पडल्याने निर्माण होणाऱ्या स्वच्या विस्मरणाचे भय वाटत नाही. आणि पुढे वाक्य लिहिलेलंच आहे काकांनी की काही साधक स्व गळून पडल्याने घाबरून जातात. हा अनुभव येतो साधकांना. काही असतील भाग्यवान, तिथपर्यंत प्रगती झाली, तर ध्यानातून घाबरून उठणारे साधक माहिती आहेत काकांना. घाबरून जातात कारण स्वतःचं अस्तित्व किंवा त्या अस्तित्वाची जाणीव म्हणूया, अस्तित्व नसतं संपत, अस्तित्वाची जाणीव संपायला लागते, तेव्हा घाबरून जातात. साधकाला असं वाटतं की हे काय आहे, नवीनच प्रकरण. एक तरी भीती असते मनामध्ये, पुन्हा देह संपतो का काय, विचित्र समज असतात परमार्थाबद्दल. पण असे घडणारे साधक आहेत आणि ते लिहिलेलंच आहे ते काकांनी की काही साधक स्व गळून पडल्याने घाबरून जातात. पुढे म्हणतात, आत्मसुख स्वसंवेद्य असल्याने ते बुद्धी इत्यादिकांना अनुभव रूपाने कळणे शक्य. आता हे आधीचा जो श्लोक आहे ज्याच्यामध्ये काय म्हटलंय, सुखमात्यंतिकम यत्तद बुद्धी ग्राह्यमतींद्रिय. इथे बुद्धीला कळतं असं म्हटलेलं आहे, बुद्धी ग्राह्य असं म्हटलंय. पण इथे काका काय म्हणतात आहे की आत्मसुख स्वसंवेद्य असल्याने ते बुद्धी इत्यादिकांना अनुभव रूपाने कळणे शक्य नाही. तर हे पण मागच्या वेळेला बोललो होतो, आठवत असेल तर. एका ठिकाणी इथे बुद्धीला ग्राह्य म्हटलं, एका ठिकाणी बुद्धीला तो कधीच कळणं शक्य नाही असं म्हटलंय. कारण बुद्धीचे स्तर असतात. तो विचार केल्याशिवाय या दोन्ही वरवर पाहता विरोधाभासात्मक वाटणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावता येत नाही.
तो विषय आपण नंतर बघणार आहोत. पण सत्य हे आहे की ते स्वसंवेद्य असल्याने बुद्धीला अनुभवरूपाने करणं शक्य नाही. थोडक्यामध्ये हा वृत्ती ज्ञानाचा विषय नाही. वृत्ती व्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची नाही. पण वृत्ती व्याप्ती कुठपर्यंत? ती वृत्ती अंतर्मुख, ती बुद्धी अंतर्मुख होईपर्यंत. म्हणूनच ते तिथपर्यंत जाऊन धक्का देऊन स्वतः निवृत्त होते. तिथपर्यंत तिचं काम आहे. पण त्याच्या पुढे वृत्ती ज्ञान चालत नाही. आणि परोक्ष ज्ञानाने बुद्धीला आत्मानंदाचे अस्तित्व पटते. बुद्धीचं काम काय आहे? तर परोक्ष ज्ञान होतं ते बुद्धीलाच होत असतं. जे आपण आता अभ्यास करतो त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. ते बुद्धीला होतं आणि त्यांनी आत्मानंदाचं अस्तित्व पटतं आणि बुद्धीला तर्काची मदत होऊन वेदांत चिंतनाने आत्मसुखाचा पुरेपूर अंदाज येतो. श्री ज्ञानदेव व श्री समर्थांनी आत्मानुभवाची प्रक्रिया अप्रतिम शब्दात मांडली आहे. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपणिया ते आपणपे देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व हेवी. ज्ञानेश्वरी 6वा अध्याय 366 क्रमांकाची ओळ. याचा आपण भरपूर विचार केला. तेव्हाच तो प्रयोगही आपण केला होता की परतोनी पाठीमोरे ठाके म्हणजे काय, आपणिया ते आपणपे देखे म्हणजे काय, हे कोण कोणाला म्हणतो, कोण म्हणतो की देखत खेव ओळखे म्हणे हे तत्व मी. हा सगळा विचार चिदाभासाच्या दृष्टीने जीव ही संकल्पना समजून घेताना आणि ध्यानामध्ये म्हणजे समाधीमध्ये विशेषतः म्हणजे ध्यानाचा टप्पा ओलांडल्यानंतर समाधीमध्ये काय होणं अपेक्षित आहे, काय होतं, कसा तो चिदाभास अंतःकरण किंवा बुद्धिरूप चिदाभास गळून पडतो आणि मग जे काही उरतं, 6 अहम मधला अहम पण निघून जातो आणि मग काय उरतं तर फक्त 6 उरतो. ही सगळी प्रक्रिया आपण मागच्या वेळेला त्या तो जो प्रयोग आपण मॉडेल बघितलं होतं आठवत असेल तर त्याच्या माध्यमातून आपण मागच्या वेळेला समजून घेतली होती. आणि हीच ती ओवी परतोनी पाठीमोरे ठाके. आणि दासबोधात एक सुंदर अशीच ओवी येते, काकांनी इथे दिलेली आहे. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आता ज्ञान कशाला म्हणू नये आणि कशाला ज्ञान म्हणावं याच्या भरपूर ओव्या दासबोधात आलेल्या आहेत. ते आपल्याला जे एक वाटतं म्हणून सारखं सारखं परमार्थामध्ये सांगत राहावं लागतं की आपल्याला ज्ञानी नाही व्हायचं, परमार्थामध्ये आपल्याला ज्ञानरूप व्हायचं. खूप फरक आहे. ज्ञानी म्हणजे त्याला इन्फॉर्मेशन म्हणतो शुद्ध मराठीमध्ये. ज्ञानी नाही व्हायचं आपल्याला, आपल्याला ज्ञानरूप व्हायचं. तर म्हणून समर्थ म्हणतात पाहावे आपणासी आपण. स्वतःला बघणं म्हणजे बघणं, जे पाहणं याचा अर्थ अनुभव घेणं. पुष्कळ वेळा विचार केला आपण त्याचा. स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव घेणं यालाच ज्ञान म्हणतात. आणि प्रक्रिया अनेक असतील पण परिणाम हा एकच आहे. म्हणजे ही एकच गोष्ट, हा एकच टप्पा आहे. त्यामुळे हे सोडलं तर इतर सगळं ज्ञान नाही म्हणतात. फार तर फार त्याला परोक्ष ज्ञान म्हणता येईल कदाचित. पण अपरोक्ष ज्ञान हे फक्त ह्या पद्धतीचं पाहावे आपणासी आपण. आणि या ध्यानावस्थेमध्ये काय होतं, चिदाभास हा बुद्धीपासून मागे वळून आपले मूळ स्वरूप स्वतः अनुभवून त्या क्षणी हे तत्व मी असे ओळखून तेथे स्थिर होतो. असे आपल्याला आपण अनुभवणे ह्यालाच आत्मज्ञान असे यालाच आत्मज्ञान म्हणतात, यालाच साक्षात्कार म्हणतात, यालाच कैवल्याची प्राप्ती म्हणतात, यालाच परमात्म्याची प्राप्ती म्हणतात, यालाच भगवंताची प्राप्ती म्हणतात. भाषा बदलते थोडीशी. भक्तीच्या मार्गामध्ये भगवंत म्हणतात, ज्ञानाच्या मार्गामध्ये त्याला आत्मज्ञान म्हणतात. पण मुख्य म्हणजे साक्षात्कार हा शब्दाबद्दल जो एक गोंधळ आपल्या मनामध्ये असतो. कारण तो गोंधळ आपल्या हिंदी चित्रपटांनी, मराठी चित्रपटांनी, सगळ्या चित्रपटांनी थोडक्यात आणि या टीव्ही सिरियल्स वगैरे जे असतात मालिका, त्यांनी सगळा गोंधळ जो घातलेला आहे. साक्षात्काराचा खरा अर्थ आहे साक्षात, मी प्रत्यक्ष साक्षात तेच होणे, याला साक्षात्कार असं म्हणतात. आणि तो हा साक्षात्कार आहे. आता इथे हे जणू काही आहे, चिदाभास बुद्धीपासून मागे कसा वळेल? कारण खरा विचार केला तर चिदाभास हा बुद्धीनी सिद्ध होतो. आपण जे बघितलं होतं मागच्याला की बुद्धी मुळात सगळ्यांची कशी शुद्ध असते, तिच्यावर 3 गुणांचे रंग असतात, हा सगळा विचार आपण केला होता. पण तो मागे वळतो म्हणजे बहिर्मुख असलेली वृत्ती फक्त अंतर्मुख होते, ज्याला वृत्ती व्याप्ती म्हणतात शास्त्रामध्ये. आपण तो विचार केला होता.
त्यामुळे तो जणू काही मागे वळतो आणि वळल्यावर काय त्याला जे दिसतं म्हणजे शेवटी दिसणार काय तेच आहे. त्याच्यामध्ये फाकलेला जो प्रकाश आहे, आत्मप्रकाश ज्याला म्हणतो आपण, तो त्याला बघतो, त्याला अनुभवतो, त्यालाच आत्मज्ञान असं म्हणतात. आणि आत्मज्ञानाच्या प्रक्रियेत चिदाभास ही शास्त्रकारांनी बसवून दिलेली संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट आहे. शुद्ध व सत्वगुणी बुद्धीत आत्म्याचे पडणारे प्रतिबिंब हे चिदाभासाचे स्वरूप आहे. हे प्रतिबिंब आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे नसून स्वच्छ काचेच्या गोळ्यात फाकलेल्या प्रकाशाप्रमाणे आहे. पुन्हा ते आठवायचा तो प्रयोग मागच्याला आपण केलेला, तो काचेचा गोळा, जवळ आणलेला तो टॉर्च, आणि टॉर्च म्हणजे जणू काही एक उपलक्षण म्हणूया, किंवा त्या मॉडेलमध्ये, त्या प्रारूपामध्ये वापरलेलं आत्मप्रकाशाचं एक प्रतीक म्हणूया. आणि तो काचेच्या गोळ्यात फाकलेला तो प्रकाश, हा सगळा प्रयोग आपण मागच्याला केला होता. इथे त्याचंच वर्णन इथे सुरू आहे. आणि तो काचेचा गोळा म्हणजे जणू काही आपली बुद्धी ही ध्यानकाळी ही जेव्हा शांत होते तेव्हा ती जणू नष्ट होते. जणू नष्ट नसते होत, पण ती लीन पावते थोडक्यात. आणि त्यामुळे तिच्यातील आत्मप्रकाश मागे वळून स्वतःच्या मूळच्या स्वरूपात विलीन होतो. जेथे आपणासी मधील आपण जो आहे तो आत्मरूप असून आपण चिदाभास आहे. म्हणजे पाहावे आपणासी आपण, आपणासी म्हणजे आत्मा, आपण म्हणजे हा चिदाभास असं म्हणतोय. हा चिदाभास रूप आहे. आणि ज्या चिदाभासामुळे, आता शेवटचं वाक्य हे अत्यंत महत्वाचं आहे, ज्या चिदाभासामुळे द्वैत सृष्टीचे भान होते, तो आत्माकार झाल्याने काय होतो? अद्वैत अनुभव होतो. काय सुंदर वाक्य बघा त्यांचं. आपल्याला द्वैताचा अनुभव कशामुळे येतो? चिदाभासामुळे. साध्या भाषेत आपण जीवदशेमध्ये जेव्हा असतो, अगदी ह्या क्षणी आपण सर्वजण विचार केला, आपण आता समाधीस्थ नाही आहोत, याचा अर्थ आपण जीवदशेत आहोत आणि अजून आपलं देह सत्यत्व भ्रांती जर गेली नसेल तर नक्कीच जीवदशा आहे. त्यामुळे द्वैताचा अनुभव सुरू आहे. द्वैताचा अनुभव आपल्याला चिदाभासाच्या माध्यमातून, साध्या अगदी भाषेत बोलायचं झालं तर अंतःकरणाच्या माध्यमातून येतो. हेच अंतःकरण तिथे लीन होत असल्यामुळे अद्वैताचा अनुभव. कारण द्वैताचा अनुभव आणून देणारं जे साधन, ते साधनच तिथे लीन, की जे एका दृष्टीने विचार केला तर रोज झोपेमध्ये तेच होत असतं. पण झोप ही घन अज्ञानाची अवस्था आहे, तो विषय वेगळा आहे. परिपूर्ण ज्ञान तिथे नसतं, पण तिथे अंतःकरण मात्र लीन झालेलं असतं. आणि म्हणून तिथे कुठलाही अनुभव झोपेमध्ये अज्ञानाच्या आणि त्या सुखाच्या तो संस्कार तो जर सोडला तर व्यवहारातला कुठलाही अनुभव झोपेत येत नाही. आणि जर तो येत असेल तर झोप लागलेली नाही. तर साधं गणित आहे. असो तर हे 10 श्लोक आणि त्याच्यावरचं आपण गीता दीपस्तंभ मधलं अर्थ आणि परमपूज्य काकांचं विवेचन बघितलं. आपण आता पुन्हा एकदा आपल्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाकडे परत येऊ. श्लोक क्रमांक 29 आहेच आपल्या समोर. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन. या श्लोकाचा पदच्छेद असा आहे की सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि च आत्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन. त्याचा अर्थ असा आहे की योगाने ज्याचे चित्त शुद्ध व स्थिर झाले आहे, योगयुक्तात्मा हा जो शब्द आला ना, त्याचा अर्थ आहे योगाने ज्याचे चित्त शुद्ध आणि स्थिर झाले आहे, आणि ज्याची सर्वत्र समान दृष्टी आहे, सर्वत्र समदर्शन, हा त्याचा अर्थ आहे ज्याची सर्वत्र समान दृष्टी आहे असा योगी, त्याचं काय होतं तर आत्मा सर्वभूतांचे ठिकाणी स्थित म्हणजे सर्वभूतस्थ आत्मानम, आणि सर्व भूते आत्म्याचे ठिकाणी स्थित म्हणजे सर्वभूतानीच आत्मनी, असं तो पाहतो, असे पाहतो. हा या श्लोकाचा अर्थ. आपण इथे दुसरा श्लोक ताबडतोब पुढचा घेतलाय आणि मग ओव्यांना सुरुवात केली ज्ञानेश्वरीमध्ये. आपण दुसरा हा श्लोक वाचू, त्याचाही इथला अर्थ बघू आणि मग एकत्रित त्याचा अर्थ समजावून घेऊ.
श्लोक क्रमांक 30. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. पदच्छेद अगदी सोपा आहे त्याचा. यह मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्य अहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. तस्य अहम, अहम इथे भगवंत स्वतःबद्दल बोलतात आहेत की जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याच्याकरता मी नष्ट होत नाही. आता इथे नष्ट होत नाही याचा अर्थ भगवंत कसे नष्ट होतील, त्याचा अर्थ असा आहे पुन्हा की माझा त्याला अनुभव येत नाही असं कधीच होत नाही असा त्याचा अर्थ. बघूया आपण अर्थ बघणार हळूहळू. अर्थात त्याला मी परोक्ष ज्ञानाचा विषय होत नाही आणि मला तो नष्ट होत नाही म्हणजे तो माझ्या परोक्ष ज्ञानाचा विषय होत नाही. लक्षात आलं असेल त्याचा अर्थ द्वैत पूर्णतः संपून गेलेला आहे. कारण परोक्ष ज्ञानाचा विषय होणं, आता ही शास्त्राची थोडीशी जटिल भाषा आहे, पण विषय होणं याच्यासाठी द्वैत असावं लागतं. एखाद्या गोष्टीला मी विषय करतो, शास्त्राची भाषा, साध्या भाषेत मी समजा डोळ्याने एखादी गोष्ट पाहिली, ती गोष्ट माझ्यापासून वेगळी असली पाहिजे. म्हणजे पाहणारा मी, ती वस्तू आणि पाहणं, याला त्रिपुटी म्हणतात, याला द्वैत असं म्हणतात. हे कधी संभवतं? जेव्हा ज्ञानाचा विषय वेगळा असतो. पण इथे तो विषयच नाही. म्हणजे इथे काय आहे आणि सारांश दिलेलंच आहे. परस्परांना परस्परांच्या ऐक्यामुळे अपरोक्ष ज्ञान असते. किती मोठी गोष्ट घडते पाहत्या योगाच्या बाबतीमध्ये. एक तर सदैव एक रूपता भगवंताशी आणि दुसरं भगवंत स्वतः म्हणतात आहे की मी तर त्याच्या परोक्ष ज्ञानाचा विषय नसतोच, पण तोही माझ्या परोक्ष ज्ञानाचा विषय नसतो. इतकी एक रूपता त्या योग्याला प्राप्त होते. आता आधीचा जो श्लोक आहे सर्वभूतस्थम आत्मानम, त्याच्यामध्ये समबुद्धी हा जो विषय आलेला आहे. कधी कधी काय असतं, हे सगळं असं वर्णन वाचल्यानंतर आपल्याला थोडेसे विचित्र अर्थ आपण होऊ शकतात आपल्या बुद्धीने. आपण जेव्हा अर्थ लावायला जातो की त्याचा अर्थ त्यांना सगळेजण समानच दिसतात का मग त्या योग्याला, त्याला काय भेद कळतच नाही का, असा त्याचा अर्थ नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला आठवत असेल तर श्लोक क्रमांक 9 जो होता या अध्यायातला, तुम्हाला एकदा पुन्हा त्याचं आठवण करून देतो, कारण आपल्याला मागच्याच वेळेस आठवत नाही. 9वा श्लोक तर आपला बऱ्याच महिन्यांपूर्वी झालेला आहे. पण त्या श्लोकामध्ये हा समदर्शन हा शब्द आला आणि त्याचा आचार्यांनी जो केलेला अर्थ आहे भाष्यामध्ये तो फार सुंदर आहे. तो श्लोक असा होता, सुरुन मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपिच पापेषु समबुद्धीर विशिष्यते. त्याच्यामध्ये सुहृद आहे, मित्र आहे, शत्रू आहे, उदासीन आहे, मध्यस्थ आहे, द्वेष्य आहे, बंधू, साधू आणि पापी यांच्याविषयी देखील समान बुद्धी ठेवणारा योगी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, असा त्या श्लोकाचा अर्थ होता. हा अर्थ आपण खरं सविस्तर पाहिला होता. मग याचा अर्थ हे सगळे समानच होतात का ते योगाच्या दृष्टीने? आता काय योग्याला काही यातला भेदच कळत नाही का की हा मित्र आहे, हा शत्रू आहे, हा सुहृद आहे, असा त्याचा अर्थ नाही आहे. त्यामुळे आचार्यांनी समान बुद्धी ठेवणारा याचा अर्थ करताना म्हटलं होतं, कह किंकर्मा इति अव्यापृत बुद्धी. म्हणजे वरील सर्व प्रकारचे लोक काय व कसे करीत आहे यात ज्याची बुद्धी व्यग्र नाही. फार महत्वाचं आहे, कारण व्यवहार आणि परमार्थ याच्यात कुठेही गोंधळ घालायचा नाहीये आपल्याला. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आनंदवन भुवनी नावाचं सुंदर काव्य समर्थांनी रचलेलं आहे. त्याच्यामध्ये बुडाला औरंग्या पापी म्हटलेलं आहे. हा एक वाक्य त्याच्यामध्ये, बुडाला औरंग्या पापी. आता जर समदर्शन तर तो योगी होत असेल, समर्थ रामदास स्वामी जर समदर्शन असतील तर ते बुडाला औरंग्या पापी असे शब्द कसे वापरतील? म्हणजे त्यांना औरंगजेब पापी दिसतोय, कळतंय औरंगजेब पापी आहे, तो किती अत्याचार करतो आहे, त्याच्या विरुद्ध एवढं मोठं कार्य उभं केलेलं असतं शिवाजी महाराजांच्या मदतीने. इतकं सगळं जेव्हा संत करतात आहे याचा अर्थ काय आहे? त्यांना भेद कळतोय. समदृष्टी, चुकीचे अर्थ आपल्याला लावायचे नाहीये. त्याच्यासाठी मी थोडंसं त्याच्यावर विवेचन केलं. तत्वदृष्ट्या त्यांना माहिती आहे काय इथे जो अर्थ दिलेला आहे की सर्वत्र समान दृष्टी म्हणजे सर्व भूतांचे ठिकाणी तो स्थित आहे की स्वरूपानी सर्व एकच आहे, तत्वतः एकच आहे, पण व्यवहार हा व्यवहारासारखा आणि तो त्याच पद्धतीने तसाच केला पाहिजे.
फक्त आचार्यांचा जो अर्थ आपण बघितला त्याच्यामध्ये ते त्याचं चिंतन करत बसत नाही की जे मी करतो. म्हणून माझ्यात आणि योग्यामध्ये तो फरक पडतो. मी शत्रूचं चिंतन द्वेष भावनेने करतो, मित्राचं चिंतन प्रेम भावनेने करतो, सुहृदाचं चिंतन जे काय आपल्याला आपली चिंतन खूप चांगली माहिती आहे. इथेच समदृष्टी नाही आहे असं त्याचा. त्यामुळे फार महत्वाचं आहे. आणि पुढचा जो श्लोक आहे 30, तो ह्याला काय फळ मिळतं हे सांगणार आहे बरं का. एतस्य आत्मैकत्व दर्शनस्य फलम उच्यते असं आचार्य म्हणतात. असा जो योगी, मग त्याला हे फळ मिळतं की जो सर्वत्र मला पाहतो. म्हणजे हा जो परोक्ष ज्ञानाचा विषय, हे दोघेही एकमेकांचे परोक्ष ज्ञानाचे विषय राहतच नाही. कारण ते परस्परांना एकमेकांच्या ऐक्यामुळे सदैव त्यांना काय असतं, अपरोक्ष ज्ञान असतं. अपरोक्ष याचा अर्थ प्रत्यक्ष ज्ञान असतं, एकरूपत्वाने ज्ञान असतं. एक सुंदर छोटासा ग्रंथ आहे, दृग्दृश्य विवेक. माझ्याकडनं हा श्लोक तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल, पुन्हा सांगणार आहे मी. देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधया. दृग्दृश्य विवेक. फार सुंदर श्लोक आहे की असा जो योगी असतो, अशी समाधी ज्याला प्राप्त होते, त्याचं काय होतं, तर देहाभिमाने गलिते, देह सत्यत्व किंवा देहाची आसक्ती पूर्णतः निघून गेलेली असल्याने यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. ज्या जिकडे जिकडे त्याचं मन जाईल तिथे तिथे त्याला समाधीचाच अनुभव आहे. का? आत्ता जो आपण श्लोक बघतोय त्याच्या संदर्भात. कारण सर्व भूतांमध्ये तो तेच बघतो आणि त्याच्यातच सर्व भूत स्थित आहेत हेही त्याला कळत असतं. त्यामुळे डोळे उघडल्यानंतर कुठेही गेले, कोणीही दिसलं तरी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. हे हा जो अनुभव येतो आणि मग आपल्याला जाणवतं की हा अनुभव आल्यामुळे मग ते नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन का पळाले, की अरे अरे तू कोरडी पोळी काय खातोस, भाकरी खातोस, तूप लाव. पण त्याने त्या कुत्र्यामध्ये त्या विठ्ठलाचं दर्शन होत आहे. ती रामेश्वराची कावड एकनाथ महाराजांनी तिथे गाढवाला पाणी पाजून संपवली. का? दिसतंय तो जीव तडफडतोय आपल्या समोर. पांडुरंगाचंच रूप आहे ते. फक्त ते या मनुष्यतर प्राण्यामध्ये, या म्हणजे हा जो देह आहे तो फक्त मनुष्यतर प्राण्याचा. हा त्याचा होणारा व्यवहारकालीन परिणाम आहे. योमाम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यति. असं परस्परांच्या ऐक्यामुळे सदैव अपरोक्ष ज्ञान त्यांच्या अंतःकरणामध्ये सदैव ते जाग असतं. तरी मी तव सकळ देही असे येथ विचार नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. मी व्यापक असल्यामुळे सर्वांच्या देहात आहे आणि हे सर्व जगत अध्यस्त असल्यामुळे माझे ठिकाणी आहे. त्यामुळे जगत आणि मी या दोघात विचार म्हणजे भेद नाही. येथे विचार नाही असं म्हटलं माऊलीने, याचा अर्थ भेद नाही. आणि याविषयी विचार करण्याची मुळीच गरज नाही, कारण ही गोष्ट निस्संदिग्ध आहे. ही व्यापक असल्यामुळे सर्वांच्या देहात आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. तत्वज्ञ संत स्वीकारित. समस्या फक्त तिथेच आहे, मी नाही स्वीकारत, तर संत स्वीकारतात. आणि हे सर्व जगत काय आहे, अध्यस्त असल्यामुळे ते माझ्या ठिकाणी. आणि जगत काय आहे, ब्रह्मावरचा विवर्त आहे. आपल्याला माहिती आहे वेदांताची परिभाषा. जगत ब्रह्मावरचा विवर्त आहे. म्हणजेच दुसऱ्या भाषेत हे जगत ब्रह्म नावाच्या अधिष्ठानावर अध्यस्त आहे आणि अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नसते. थोडीशी शास्त्राची भाषा लावल्याशिवाय या सगळ्याचा अर्थ लागत नाही. म्हणून जगत अध्यस्त आहे म्हणून ते माझ्या ठिकाणी आहे, म्हणजे माझ्याशिवाय त्याला अस्तित्व नाही आहे थोडक्यामध्ये. किंवा 15व्या अध्यायाची सुरुवातच आहे, ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्यम वेद सवेद वेद. त्याच्यामध्ये ऊर्ध्व मूल, विषय बदलून जाईल, पण इथे ऊर्ध्व याचा अर्थ श्रेष्ठ असा आहे.
ते आहे म्हणून त्याच्या अधिष्ठानावर हे अध्यस्त जग आपल्याला जाणवत आहे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेते येतुले होवा वेगा. ही अशीच अनादी व्यवस्था झालेली आहे की मिथ्या जगताचा माझे ठिकाणी स्वरूपतः अध्यास आहे. आता आपण कितीही प्रयत्न केला टाळण्याचा तरी येणार आहे थोडीशी शास्त्रीय भाषा. पण काही कठीण काही नसतं, एकदा कळलं त्याचं की काही काठिण्य निघून जातं. बघू आपण. ही अनादी व्यवस्था झालेली आहे की मिथ्या जगताचा माझे ठिकाणी स्वरूपतः अध्यास आहे आणि जगताचे ठिकाणी मी पारमार्थिक सत्य असल्यामुळे माझा संबंधतः अध्यास आहे. त्यामुळे सत्यानृतांचे परस्परात मिश्रण झाले आहे आणि या मिश्रणातून बुद्धीला सत्य परमात्मा कळेल एवढा अधिकार असावा. निरक्षीर विवेक ज्याला म्हणतात. विवेकाने त्यातलं आपण जे म्हणतो ना नित्यानित्य विवेक, सारासार विवेक, हे जे विवेक आहेत त्याच्यामध्ये सार काय आहे, असार काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे, अविनाशी काय आहे, विनाशी काय आहे, वगैरे वगैरे असे अनेक त्याचे ते सांगता येतील. पण एवढा अधिकार आपल्या बुद्धीला असावा. आता त्याच्यामध्ये 2 अध्यासांचा विचार आलाय, तेवढा विचार करू आणि पुढे जाऊ आपण. एक स्वरूपतः अध्यास आणि एक संबंधतः अध्यास. भगवंत म्हणतात आहे, की मिथ्या जगताचा आणि माझ्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी स्वरूपतः अध्यास. म्हणजे ब्रह्माच्या बाजूने जर विचार केला, ब्रह्मस्वरूपाच्या बाजूने, भगवंतांच्या बाजूने जर विचार केला, हे जे जग आहे, ते माझ्यावरती अध्यस्त आहे. स्वरूपतः त्याचा अध्यास आहे, असं भगवंत म्हणतात. आपण आत्ताच तो विचार केला खरं सांगायचं तर, की त्या अधिष्ठानावरती हे जग अध्यस्त आहे. आता स्वरूप अध्यासाचे साधारण 3 प्रकार असतात. एक स्वरूपाध्यास नावाचा प्रकार, स्वरूपाध्यास नावाचा एक अध्यास असतो, की भ्रमकाळी जेव्हा भ्रम होतो, जो आपल्याला आत्ता होतोय, हे जग सत्य असल्याचा आपल्याला जो भ्रम होतोय, त्या काळी त्या पदार्थाचा अधिष्ठानाशी अजिबात संबंध नसूनही हा भ्रम. त्याचं लक्षण सांगतात. खऱ्या जगताचा आणि या ब्रह्मतत्वाचा अजिबात कुठल्याच प्रकारचा खरं संबंध नाहीये. आहे तो कल्पितच आहे फक्त. याला म्हणायचं स्वरूपाध्यास. त्याचं प्रसिद्ध उदाहरण बऱ्याच दिवसात आपण तो आणलेला नाही, आता सोडायला हरकत नाही. साप. रज्जूवर भासणारा सर्प हे त्याचं प्रसिद्ध उदाहरण आहे. विचार केला तर त्या सर्पाचं आणि त्या रज्जूचा खरं पाहता परस्परार्थी काहीही संबंध नाहीये. तो अध्यास झाला म्हणून ती रज्जू विषारी होते असं होत नाही. त्या दोरीचा रंग बदलतो असं होत नाही. काही संबंध नाही. एक थोडंसं देशी वाकडी तिकडी पडलेली असते आणि पूर्ण प्रकाश नाहीये, पूर्ण अंधार नाहीये, अशी जी एक सायंकाळची वेळ, अशी जी एक परिस्थिती निर्माण होते, त्याच्यामुळे त्या रज्जूवरती जो सर्प भासतो, रज्जूच्या दृष्टीने विचार केला तर हा स्वरूपाध्यास आहे. आणि त्याचं अजून एक महत्वाचं लक्षण आहे, की ज्या क्षणी अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्या क्षणी अध्यस्त निवृत्त. त्याला म्हणायचं स्वरूपाध्यास. फार महत्वाचं लक्षण आहे त्याचं, की अधिष्ठानाचं स्पष्ट ज्ञान होताच तो भ्रमकालीन पदार्थ जो असतो तो संपूर्ण नष्ट होतो. रज्जूचं ज्ञान झालं, सर्प नष्ट. आणि दुसरं जे आहे, दुसरे 2 प्रकार आहेत. त्याला संसर्गाध्यास म्हणतात किंवा अन्योन्याध्यास म्हणतात. साधारण सारखेच प्रकार आहेत. संसर्ग म्हणजे 2 पदार्थ जेव्हा एकमेकांच्या संबंधामध्ये येतात. उदाहरणार्थ, समजा एखादा काचेचा गोळा आहे आणि तो लाल कागदावरती ठेवला, तर तो काचेचा गोळा लाल वाटतो. असं वाटतं तो गोळा लाल रंगाचा. याला म्हणायचं संसर्ग. संसर्ग शब्द आपल्याला माहिती आहे. शुद्ध मराठीत एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जे होतं, संसर्ग. पण हे कळल्यानंतरही, आता हे कळलं, की हा रंग, हा काचेचा गोळा लाल नाहीये, हा काचेचं त्या कागदाचा जो रंग आहे त्याच्यामुळे हा काचेचा गोळा लाल वाटतो. हे कळल्यानंतरही तो लालच दिसत राहतो. हे त्याचं वैशिष्ट्य. त्याला म्हणायचं संसर्गाध्यास. आणि दुसरा आहे अन्योन्याध्यास. त्याच्यामध्ये एकमेकांचा एकमेकांवरती ह्याचे गुण त्याला आणि त्याचे गुण ह्याला, त्याचा अध्यास होतो. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या स्वतःच्या देहामध्ये जे आत्मस्वरूप आहे, ब्रह्म, ज्याला आत्मा, या देहाच्या सापेक्षतेने ब्रह्मालाच आत्मा म्हणतात. तर तो आत्मा खरं
सत आहे म्हणजे सत्य आहे, पण मला हा देह सत्य वाटतं. म्हणजे काय झालं, त्या आत्म्याचा जो सत नावाचा, आता त्याला गुण म्हणायचं बोलण्यापुरती, त्याला गुण नाही आहेत, तर तो निर्गुण आहे बोलण्याची भाषा. तर त्याचं ते जे लक्षण म्हणूया, गुण म्हणूया, ते याच्यावरती आरोपित होतं. आणि देहाचं जे असतपण आहे, म्हणजे असत नाही म्हणतात त्याला, अनिर्वचनीयत्व आहे, तो संपणार आहे, विनाशी आहे, तो गुण त्याच्यावर आरोपित करतो आणि मी मरणार असं वाटतं. आत्मरूप मी कधीच मरत नसतो. त्याला म्हणायचं अन्योन्याध्यास. या झाल्या व्याख्या. पुन्हा या ओवीकडे परत आलो तर पुन्हा भगवंताच्या किंवा ब्रह्मतत्वाच्या दृष्टीने किंवा बाजूने जर विचार केला तर हे जगत म्हणजे स्वरूपतः हा अध्यास आहे, आणि जगताच्या बाजूने जर विचार केला तर संबंधतः अध्यास आहे. आणि म्हणून सत्यानृताचे, सत्य आणि अनृत, अनृत म्हणजे असत्य, मिथ्या, असत्य म्हणण्यापेक्षा मिथ्या, हे सत्य आणि मिथ्या यांचं परस्परात जे मिश्रण झालेलं आहे, आता मी जे अन्योन्याध्यास म्हणालो, त्याच्यातून आपल्या बुद्धीला सत्य परमात्मा कळला पाहिजे, एवढा अधिकार आपल्याला कमवता आला पाहिजे. त्याचं संपूर्ण आयुष्य संपतं, पण देह सत्यत्व भ्रांती काही जात नाही, जगत सत्यत्व भ्रांती काही जात नाही, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती जात नाही, भेद भ्रांती जात नाही. येरवी तरी अर्जुना, जो एकवटलीय भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. की अर्जुना, एरवी सुद्धा जो पुरुष ऐक्य भावनेने सर्व भूतांमध्ये समान असलेल्या मला ज्ञानलक्षणा भक्तीने जाणतो. फार महत्वाचा शब्द आहे, ज्ञानलक्षणा भक्तीने. मी मगाशी म्हणालो की व्यवहारामध्ये गोंधळ घालायचा नाही. ते म्हणतात ना की, हा विषय येऊन गेला मला वाटतं, की दारासमोर, आता भारतातली गोष्ट आहे, इथे तर नाही, पण दारासमोर गाय आहे आणि कुत्रा आला. आता हे आताचं तत्वज्ञान जर माझं नुसतंच पुस्तकी ज्ञान असेल तर मी काय विचार करेन, अरे दोघांमध्ये परमेश्वरच आहे, म्हणून मग मी कुत्र्याला चारा, गाईला पोळी. आता एक वेळ गाईला पोळी चालून जाईल, पण कुत्र्याला चारा घालून काय उपयोग. म्हणजे व्यावहारिक जी सत्ता आहे, त्या व्यावहारिक सत्तेतले नियम तसेच अबाधित असतात. कुत्र्याला पोळीच घालायची असते आणि गाईला चाराच घालायचा असतो, ज्याचं खाद्य त्याला तेच द्यायचं असतं. म्हणून तत्वरूपाने म्हणजे काय हे समजून घ्यायचं असतं. दोघांमध्ये देवच आहे, याच्याबद्दल वाद नाही, पण व्यवहारामध्ये एकाला चारा आणि एकाला पोळीच घालावी लागणार. ह्याला म्हणायचं ज्ञानलक्षणा भक्ती. आणि त्याला एक अतिशय सुंदर वाक्य काकांचं मी नेहमी सांगतो, या सगळ्याचं वर्णन जर एका वाक्यात करायचं झालं तर स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. इतकं सुंदर वाक्य आहे. त्यामुळे कुठेही आपलं अंतःकरण विकारी होत नाही, कोणाचाही राग येत नाही, कोणाचाही आपण विनाकारण चिंतनात कोणाच्या बसत नाही, याला हे शोभतं का, त्याला ते बरं दिसतं का, तिने हे बोलायला हवं होतं का, त्यांनी माझ्याकडे असं बघायला हवं होतं का, काहीही नाही. व्यवहारामध्ये व्यवहार जसा करायचा तसाच होतो, पण नंतर त्या व्यक्तीचं, त्या घटनेचं कशाचंच चिंतन माझ्याकडून घडत. त्याला म्हणायचं स्वरूपाकडे लक्ष ठेवून, कारण मूळचं स्वरूप त्याचं आणि माझं एकच आहे, पण त्याच्या त्या याच्यावर 3 गुणांचं जे काही मिश्रण आहे त्याच्याप्रमाणे तो वागणार आहे. आणि मग काका सांगतात ते आपल्याला कळतं, की तो तसा नाही वागणार तर कसा वागेल, ती तशी नाही वागणार तर मग कशी वागेल, असं आपण म्हणायला लागतो. इतकी प्रगती परमार्थामध्ये माणसाची. लक्षात येतं की हे प्रकरण जे आहे हे जरा अति रजोगुणाचं प्रकरण आहे. ठीक आहे, त्याच्याशी व्यवहारात जसं वागायचंय, जसं बोलायचंय तसंच बोलायचंय, पण माझं चित्त विकारी होता कामा नये. ह्याला म्हणायचं समत्व दृष्टी. मगाशी सांगितलं भेद कळतो, याला म्हणायचं ज्ञानलक्षणा भक्ती. भूताचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणी केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. की भूतांच्या भेदाने जो अंतःकरणाने भिन्न होत नाही, अगदी तीच भाषा इथे आली आहे. भूतांमध्ये भेद असणारच आहे, कोणी स्त्री असणार आहे, कोणी पुरुष असणार आहे, कोणी अमेरिकन असणार आहे, कोणी भारतीय असणार आहे, कोणी म्हातारा असणार आहे, कोणी लहान असणार आहे, हे भेद भूतांमध्ये असणार आहे. पण त्यांनी याचं अंतःकरण भिन्न होत नाही, आणि सर्व ठिकाणी जो केवळ माझे एकतत्वच जाणतो. मग तो एक हे मिया बोलता दिसत असे वाया, एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीच आहे. मग तो पुरुष आणि मी एक आहोत
हे मी बोलत असतानाच व्यर्थ दिसते. थोडक्यात ते बोलण्याची गरज नाही. अर्जुना, एरवी असे न बोलले तरी सुद्धा तो मीच आहे. काय होतं पहा. देव शोधाया गेलो, देवची होऊन ठेलो. ही अवस्था आहे ती. काय योग्यता प्राप्त होते का. आपण बोललो होतो एकदा नैष्कर्म सिद्धीमध्ये सुरेश्वराचार्य म्हणतात त्याला शास्त्र सुद्धा आता सांगू शकत नाही. तो असं वाग आणि असं वागू नको. इतकी योग्यता त्या योग्याला प्राप्त होते. भगवंत स्वतः म्हणतात की तू आणि मी एकच, दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा आणि मी तया माझी. की दिवा आणि प्रकाश यांच्यात जशी एक प्रकारची योग्यता आहे, त्याप्रमाणे तो माझे ठिकाणी आणि मी त्याचे ठिकाणी अभेदाने आहे. जैसा उदकाचेनी आयुष्य रसू, का गगनाचेनी माने अवकाशू, तैसा माझेनी रूपे रूपसू पुरुष तोगा. की जसे पाण्याच्या अस्तित्वानेच रसाला अस्तित्व किंवा आकाशाचे जे प्रमाण त्याच मानाने पोकळी असते. आपण म्हणतो ना आता एवढं आकाश, आपण त्याला आकाश म्हणजे त्याचं मूळ गुण अवकाश म्हणजे पोकळी. त्याच्यात जसा जणू जसा भेद नसावा त्याप्रमाणे माझ्या सच्चिदानंद रूपाने तो सच्चिदानंद असतो. छान वर्णन आहे. माझ्या सच्चिदानंद रूपाने आणि माझ्याशी तो एकरूप झाल्यामुळे तो सुद्धा कसा होतो. मी जसा आहे सच्चिदानंद रूप तसा तो होतो. इतकं मोठं फळ त्या योग्याला, त्या जीवनमुक्ताला, त्या ज्ञानाला अनेक शब्द त्याला आपण वापरू शकतो मिळतो. आणि मग आपण जे बोललो होतो की ते 5 भूमिका फक्त भगवंताकडे आहेत. पण 6वी प्रबोधन या भूमिकेमध्ये तो तेव्हा जातो तेव्हा सद्गुरूंनाच परमेश्वर का म्हणतात ते त्या दृष्टीने म्हणतात. कारण ते त्याच्याशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे त्यांचे संकल्प म्हणजे त्याचे संकल्प असतात. सच्चिदानंद होतो. सर्वभूत स्थितम आहे. थोडे 5 मिनिटं वेळ आहे. पुढच्या श्लोकाला सुरुवात करू शकतो आपण. सर्वभूत स्थितम यो माम भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. त्याचा पदच्छेद आहे की सर्वभूत स्थितम यो माम भजती एकत्वम आस्थितः सर्वथा वर्तमानः अपि सह योगी मयी वर्तते. अर्थ आहे की एकत्वाला प्राप्त झालेला किंवा मी परमात्म रूप आहे अशा एकत्वाचा दृढनिश्चय करणारा जो योगी सर्व भूतांचे ठिकाणी असलेल्या मला ज्ञान लक्षण भक्तीने जाणतो. तो प्रारब्ध कर्मानुसार कोणताही व्यवहार करीत असला तरी माझे ठिकाणी राहतो. सगळ्यात महत्वाचं आहे. भगवंतांनी कुठलाच बारकावा सोडलेला नाही सांगण्यात. आपल्या मनात ज्या ज्या शंका येऊ शकतात याचं खरं सांगायचं झालं तर जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊली पुढे म्हणते 10व्या अध्यायात हा भक्तियोग निश्चित भक्तियोग कोणता आहे. जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत. आणि तो माझ्याशीच एकरूप झालेला आहे असा तो दृढ निश्चय करणारा जो योगी तो सर्व भूतांच्या ठिकाणी मलाच ज्ञानलक्षणा म्हणून सारखं सारखं ते ज्ञानलक्षणा भक्ती हा शब्द आणतात आहे. ते तत्वरूपाने एक व्यवहारात गोंधळ नाहीये. पुन्हा मी सारखं ते सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे प्रारब्ध कर्मानुसार ते कोणताही व्यवहार करू असू दे. एक जाऊ दे वेळ नाही आपल्याकडे. मला एक सुंदर कथा आठवली होती. सांगितली होती मी एकदा विवेकानंदांच्या चरित्रातली. विवेकानंदांनी सांगितली तो तो संन्यासी आणि तो खाटीक. आठवते का कथा. फार सुंदर कथा आहे ती. इतकी चपखल लागू पडते इथे. कारण प्रारब्धानी तो खाटीक असतो. प्रारब्धानी सावतामाळी माळी होते. प्रारब्धानी तुकाराम महाराज वाणी होते. प्रारब्धानी तुम्ही काय करता आहात त्याला काहीच महत्व नाही. भारतीय संस्कृतीचं एक फार मोठं रहस्य आहे तत्वज्ञानाचं. तुम्ही काय करता याच्यापेक्षा तुम्ही कसं करता याला अत्यंत महत्व. म्हणजे कोणत्या दृष्टीने ते कर्म करत आहात.
प्रारब्ध कर्मानुसार तुमचा व्यवहार तुम्ही कोणताही करत असला तरी तो माझ्याच ठिकाणी राहतो. जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातीची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एकू. अर्जुना, ज्या योग्याने ऐक्याच्या दृष्टीने सर्वत्र मलाच जाणले आहे, जसे अनेक पटांमध्ये तंतू एकच असतो, का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती, ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे. किंवा अलंकाराचे आकार पुष्कळ असतात पण तसे सोने पुष्कळ नसते, अशी ज्याने ऐक्यरूपी पर्वताची अवस्था केली आहे. माऊलींचे आता एकसे एक सुंदर दृष्टांत, पुढचा तर त्याच्याहून फार सुंदर आहे. तरी वृक्षांची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली, ऐसी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया. किंवा जितकी वृक्षाची पाने तितकी रोपे लावलेली नसतात, याप्रमाणे अद्वैताच्या दिवसाने द्वैताची रात्र संपून ज्याला उजाडली आहे, तो पंचात्मकी सापडे. महत्वाची ओळी आहे आता. तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसेनी अडे, जो प्रतिती चेनी पाडे मजसी तुके. एवढी या ओळीचा अर्थ पाहू आणि आपण थांबू. तो पुरुष प्रारब्ध कर्मामुळे पंचभूतात्मक देहामध्ये सापडला असला तरी पण मला असे सांग की त्या योगाने तो मग कसा बद्ध होईल, कारण अनुभवाच्या योग्यतेने त्याची माझ्याशी तुलना होते. ही ओवी मी याच्यासाठी महत्वाची असं म्हणालो की आपण जेव्हा सद्गुरूंच्या भेटीला जातो तेव्हा ह्या अशा ओवी आठवायच्या असतात, कारण तेव्हा मी स्थूल पातळीवर जगत असल्यामुळे मला ते मनुष्यच दिसतात. आणि मग असं वाटतं की अरे माझ्याचसारखं त्यांचं घर आहे, अरे माझ्याचसारखं मलाही काही शारीरिक व्याधी आहे, त्यांनाही शारीरिक व्याधी आहे, माझ्याचसारखं 2 वेळा त्यांनाही जेवायला लागतं, त्यांनाही झोपायला लागतं. ते असं सारखं सारखं माझ्या पातळीवर आणण्याचा माझी जी हौस असते त्यांनी, आणि कुठेतरी मनामध्ये किंतु येऊन जातो आपल्या. त्याच्यासाठी या ओव्या अत्यंत मौलिक ओव्या असतात. भगवंत काय म्हणतात आहे, माऊली काय म्हणताय की तो पुरुष प्रारब्ध कर्मामुळे पंचभूतात्मक देहामध्ये सापडला असू शकतो. त्यांचा देह प्रारब्धाप्रमाणे चालू असणार आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये प्रारब्धाप्रमाणे सुखदुःखाचे भोगही येणार आहेत. ते त्याचा स्वीकार करत नाहीये हे बघायचं. म्हणून तर ते सद्गुरू आहेत आणि म्हणून मी बद्ध आहेत आणि ते जीवनमुक्त. आणि म्हणून ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती ही श्रुती या पद्धतीने समजून घ्यावी लागते. नाही तर मला डोळ्याने दिसतो तर त्यांचा देहच दिसतो. आणि मग जसं स्थूल पातळीवर मी इतरांच्या बाबतीत विचार करतो तसंच विचार माझ्या बाबतीत सद्गुरूंच्या बाबतीतही होऊ शकतो, होतो. थोडा मोठा अपराध माझ्याकडून तो घडतो. कारण आपलं स्थूल पातळीचं चिंतन आपण तिथे लावायला जातो. आणि ते भगवंत सांगतात आहे, अनुभवाच्या योग्यतेने ते माझ्याशी तुलना आहे त्यांची. म्हणून ब्रह्मवेद ब्रह्मैव होते म्हटलं. असो, म्हणून मी म्हणालो महत्वाची ओवी आहे. आपली वेळ झाली आहे. आपण इथे थांबूया. 401 क्रमांकाच्या ओळीपासून आपण थांबलो आणि पुढच्या शुक्रवारी पुन्हा पुढच्या अभ्यासासाठी भेटूया. ज्ञानेश्वर महाराज की जय.